नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे कुकरचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। यामुळे आपल्या घरामध्ये आणि किचन कट्ट्यावर थोडासुद्धा पसारा होणार नाही। पण ही पावभाजी कुकरमध्ये कशी बनवायची आणि हे खायला एकदम टेस्टी, जसे तुम्ही बाहेरून आणता सेम तीच टेस्ट असणार आहे आणि प्रोसेस कमी राहणार आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथे सगळे व्हेजिटेबल घेतलेले आहेत, म्हणजेच फ्लावर घेतला आहे, एक मोठा कांदा, 2 टोमॅटो, इथे मटरच्या शेंगा घेतलेल्या आहेत, 2 बटाटी, 1 बीट आणि इथे 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत। इथे फक्त गाजर दाखवायचे राहून गेले, पण मी पुढे गाजरचा पण वापर केला आहे। एखादी गोष्ट नसेल तर स्किप केली तरी चालेल। एक कुकर स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये बटाटा आणि मटर स्वच्छ धुवून टाकून घेतले आहे। आता बरोबरच इथे मी तुम्हाला दाखवले, मगाशी राहून गेलते, गाजर एक घेतलेले आहे, बीट आणि फ्लावर स्वच्छ धुवून ह्याला पण याच्यामध्ये टाकून घेतले। आता मी इथे तुम्हाला 2 टोमॅटो सांगितले होते, तर मी इथे चॉप केलेला एकच टोमॅटो टाकणार आहे आणि एका टोमॅटोचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे, हे फक्त तुम्ही लक्षात राहू द्या। कांदा कट करून ठेवला आहे, तोही याच्यामध्ये टाकायचा नाही आहे, त्याचाही वापर आपण पुढेच करणार आहोत। तर चला आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे। मीठ याच्यासाठी टाकायचे आहे, तुमच्या घरात जर लहान मुले एखादा असेल तर तुम्ही याची सूप काढून त्याला प्यायला ठेवू शकता, म्हणजे मीठ टाकल्यानंतर सूपाला टेस्ट छान येते। भाज्या जेवढ्या बुडतील एवढेच पाणी टाकून घ्यायचे आहे आणि याचे झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी गॅस चालू करण्यासाठी लायटर जो वापरते तो चार्जिंगवरचा आहे, इलेक्ट्रॉनिक। तुम्हीही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कुठेही उपलब्ध आहे, तुम्ही सर्च केला की हे तुम्ही घेऊ शकता। आता इथे आपल्याला 3 ते 4 कुकरच्या शिट्या काढून घ्यायच्या आहेत। 4 शिट्या झाल्यानंतर कुकर साईडला ठेवला थंड व्हायला। तोपर्यंत कढई गरम केली आणि कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेले आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरले तरीही चालेल किंवा नुसते बटर वापरले तरीही चालेल। तर आता याच्यामध्ये मी बटर टाकून घेतलेले आहे। तुम्ही नुसता बटरचा वापर केला तरी चालेल, पण बटर जळू नये म्हणून थोडेसे तेल किंवा तूप टाकून घ्या। आता हे मेल्ट झालेले आहे, तर याच्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला हलका हलका हलवत चांगला परतून घ्यायचा आहे। एवढा परतायचा आहे की ह्याचा कलर हलका ब्राऊन गोल्ड झाला पाहिजे। म्हणजे कसे, तर जेव्हा हे हलका ब्राऊन होईल तेव्हा आपल्या पावभाजीला जी टेस्ट येईल ती छान येईल। आता इथे हलका ब्राऊन झालेला आहे। आता याच्यामध्ये काय वापरायचे, तर इथे तुम्ही ठेचून घेतलेला लसूण किंवा नसेल तर इथे अद्रक लसूण पेस्ट जर असेल तर त्याचा वापर 1 ते 1.5 चमचा करा। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। याचा उग्र वास गेला की याच्यामध्ये चॉप केलेली हिरवी मिरची म्हणजे शिमला मिरची बारीक चॉप करून घाला। आता यालाही थोड्या वेळ परतायचे आहे, म्हणजे कशी की शिमला मिरची जरा थोडीशी क्रंच असते, ती थोडी सॉफ्ट व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी याला थोड्या वेळ असेच परता। वाटलेच तर तुम्ही 5 किंवा 2 मिनिटासाठी झाकण ठेवून पण शिजवू शकता, पण लक्षात राहू द्या की इथेही आपल्याला थोडासा मिठाचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमची शिमला मिरची व्यवस्थित शिजली जाईल। मग ह्याला पण सारखे हलवत राहा, म्हणजे हे खाली चिटकणार नाही। आता इथे आपली शिमला मिरची पण बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोचा वापर करायचा आहे। जी 1 टोमॅटो बारीक चॉप करून ठेवले होते तो याच्यामध्ये टाकून घ्या। आता याला व्यवस्थित मिक्स करा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार इथे मीठ टाका। मी शिमला मिरची शिजताना मीठ टाका बोलली होती, पण टाकले नव्हते, त्यामुळे मी त्याचा वापर आता केलेला आहे। आता कसे होईल की टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे, टोमॅटो पटकन मॅश होते, त्याच्यामुळे 2 मिनटं तुम्ही याला झाकण ठेवा आणि 2 मिनटानंतर झाकण ओपन करून पहा। तोपर्यंत इथे कुकर थंड झाला का ते पाहूया। तुम्ही पाहू शकता भाज्या किती छान शिजलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या भाज्या मॅश करायच्या आहेत, पण तुम्हाला जर पाणी याचे काढून ठेवायचे असेल तर तुम्ही अगोदर पाणी काढून घ्या आणि नंतर मॅश करा। मी आता इथे पाणी न काढता डायरेक्टली पूर्ण मॅश करून घेणार आहे, पण मॅश करायला मॅशरचाच वापर करा। आता झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या इथे ही भाज्या ह्या छान शिजलेल्या आहेत। आता यालाही मॅश करून घ्यायचे आहे। मॅश केल्यावर काय होते की जे याचा एखादा तुकडा आहे तो आपल्या तोंडामध्ये येणार नाही। शिवाय ही मॅश केल्यावर ह्याची जी शिमला मिरची किंवा टाकलेली टोमॅटो हे आहे, याचा फ्लेवर पूर्ण आपल्या पावभाजीमध्ये येतो। आता इथे छान प्रकारे आपली मॅश करून झालेली आहे। आता ह्या मॅश झालेल्या मिश्रणामध्येच 2 चमचे म्हणजेच मोठे 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे। याने कलर खूप छान येतो पावभाजीला। तसे आपण बीटाचा वापर केल्यामुळे कलर तर येणारच आहे, पण शिमला मिरची ह्याने थोडा हलका तिखटपणा आणि कलर जास्त येतो।
आता पावभाजी मसाला इथे मी 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. म्हणजे कसे की याचा पूर्ण भाज्यांमध्ये मिक्स झाले ना, पावभाजीचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो. आता इथे व्यवस्थित मिक्स झाले आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बॉईल केलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकणार आहात, अशा वेळेस तुम्ही गॅस तुमचा पूर्ण फुल ठेवा. म्हणजे काय होते की याला जी फोडणी असते ना, ती फोडणी छान बसली की आपल्या पावभाजीचे टेक्स्चर आणि टेस्ट छान येते. आता थोडंसं परतलं की मी याला गॅस फुल करते आणि गॅस फुल केल्यानंतर ना आपण बनवलेले मिश्रण याच्यामध्ये ओतून घेऊया. आता इथे पाहू शकता ह्याला छान असे तेल सुटलेले आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅस फुल करायचा आहे आणि आपले मिश्रण ओतायचे आहे. तुम्ही पाहू शकता चर करणं जेव्हा ह्याला चटका बसतो ना, तेव्हा ह्याचा फ्लेवर दोन्हीचा इतका छान येतो, वास तर एवढा सुगंधित पसरतो की पावभाजी वाटते की बनवतानाच मी खाते की काय. आता याच्यामध्ये हे टाकून झालेले आहे. जर तुम्हाला तुमच्या कुकरमध्ये आणखी राहिले असेल तर थोडे पाणी टाकून ते आणखी ह्याच्यात टाकून घ्या. आता याला व्यवस्थित चारी बाजूने हलवून मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता याला एक छान उकळी यायला सुरू झालेले आहे. कलर आणि टेक्स्चर दोन्हीही खूप छान दिसत आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये मी एक बटरचा तुकडा टाकून घेतला आहे. बटरशिवाय पावभाजी ही अधुरीच असते, त्यामुळे बटरचा भरभरून जरी तुम्ही वापर केला तरीही चालेल. तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती सुंदर आलेले आहे. तुम्हाला जर वाटत असेल की जास्त घट्ट आहे तर तुम्ही थोडे पाणी वापरले ते चालेल, फक्त पाणी गरम वापरा. आता इथे पावभाजी आपली सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे. पाहिल्यानंतरच वाटत आहे ना पटकन ताटात घ्यावी आणि खावी. तर मग वाट कसली बघताय? ही व्हिडिओ जर बघितला असेल तर नक्की ट्राय करा. बनवायला जास्त अवघड नाही, सोपी आहे, पटकन होते. एका कुकरमध्ये सगळी बनवून भाज्या शिजून तयार होतात. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा. आवडली